नमस्कार. आज गुरुपौर्णिमा म्हणजे आपल्या सगळ्या हिंदू बांधवांना, भारतीयांना खूप महत्त्वाचा दिवस. आपण आत्तापर्यंत जे काही मिळवलं, जे काही आपण बनलो, जे काही आपलं झालेलं आहे, त्या सगळ्यामध्ये आपल्याला गुरु जे मिळत गेले लहानपणापासून, जसे सुरुवातीला आपले आईवडील आपल्याला गुरु मिळाले, ज्यांनी आपल्याला थोडं मोठं केलं. त्याच्यानंतर आपले मित्र, त्याच्यानंतर आपल्या शाळेतले शिक्षक, आपली कुटुंबातील आपली पत्नी किंवा आपले सहचारिणी किंवा आपली पत्नी महिला असेल, आपला पती, आपले ज्या ठिकाणी आपण काम करतो तिथले आपले बॉस किंवा हे ते असे अनेक गुरु आपल्याला कायम भेटत गेले आणि त्याच्यातून आपण आत्तापर्यंत मोठे होत गेलो. पण आज या गुरुपौर्णिमेच्या दिवशी एक सहज व्हिडिओ माझ्यासमोर आला, ज्याच्या व्हिडिओचं हेडिंग होतं, गजब है इनका सच. आता त्या व्हिडिओमध्ये काय म्हणायचं आहे त्याला, हे खरंच आश्चर्यकारक आपल्या सगळ्यांकरता आहे. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एकंदर हेतूवरच त्यांनी आक्षेप घेतला आहे. त्यांचं म्हणणं आहे की राष्ट्रसंघ परदेशात जवळजवळ संघाच्या 2505 संस्था संघटना आहेत आणि त्या सगळ्या 38 देशामध्ये काम करतात आणि त्यातल्या बऱ्याचशा बहुतांश संस्था संघटना ज्या आहेत त्या रजिस्टर आहेत तिकडे. रजिस्टर काय आहेत की तिथे तो कायदा आहे, तो कायदा पाळला नाही तर त्यांना चालणार नाही आणि त्या संस्थेजवळ पैसे मिळतात आणि त्या पैशाकरता संघाने त्या संस्थांना कायदेशीर बनवलं आहे. परंतु भारतामध्ये एवढी जुनी संघटना असून, म्हणजे आपल्या ते जवळजवळ 80,000 शाखा संपूर्ण देशामध्ये लागतात, तर ही अशी एवढी मोठी 100 वर्ष झालेली संघटना आहे, ती आपल्या भारतात रजिस्टर का नाही आहे? मुद्दामून नाही आहे ती. त्यांना काही आपल्या गोष्टी लपवायच्या आहेत, त्यांना त्या लोकांपुढे दाखवायच्या नाही आहेत, असं त्यांचं म्हणणं आहे. पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आज हिंदू समाजामध्ये किंवा एकंदर समाजामध्ये भारतामध्ये राष्ट्रसंघाला जी एक ॲक्सेप्टन्स म्हणा किंवा जी एक मान्यता आहे, ती खूप मोठी मान्यता आहे. त्याचा आता आपण एखादा काम करतो, व्यक्ती काम करतो, तो व्यक्ती काम करताना त्याच्या वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये त्याचे संस्कार आपल्याला कळतात आणि तो कसा आहे ते कळतं. राष्ट्रसंघाचं वैशिष्ट्य हेच आहे की समर्पण ही भावना जागृत करणे स्वयंसेवकामध्ये. ही स्वयंसेवकामध्ये जागृती निर्माण करताना कुठेही हे सांगून न करणं, म्हणजे पहिले एक मुलगा खेळायला आला की त्याला खेळायला घेऊन त्याच्यामध्ये हळूहळू बदल करून मग त्याने अधिकाधिक समर्पण करणं. आणि हे समर्पण केवळ संघाकरता नाही तर देशाकरता समर्पण झालं पाहिजे. आपली मातृभूमी ही आपल्या दृष्टीने महत्त्वाची आहे आणि त्यामुळे संघाने असे बरेच स्वयंसेवक कार्यकर्ते बनवले, ज्याच्यातून काही लीडर पण निर्माण झाले, नेतृत्व पण निर्माण झालं. पण नेतृत्व हे संघाचं यश आहे असं म्हणणं चुकीचं आहे. त्याचाही समाजाला फायदा होतो की ज्याला संघाचे बॅकग्राऊंड आहे, संघाच्या माध्यमातून जो नेतृत्व पुढे आलेले आहेत, त्याच्यामुळे जे काम करण्यातली जी प्रामाणिकपणा आहे, ज्या ठिकाणी जे आपल्याला चारित्र्य दिसतं आणि ज्याकरता जी एक तळमळ दिसते, ती तळमळ लोकांनी बघून भाजपमधले काही जे नेते आहेत त्यांना पाठिंबा दिला आहे. मोदी सरकारचं तर आपण बघतो की त्यांची जी लोकप्रियता आहे, ती लोकप्रियता खूप पुढपर्यंत गेलेली आहे आणि अजूनसुद्धा आज आता आपण बघतो की गेले काही दिवसापूर्वी आपल्या इथे त्या कॉकरोच जनता पार्टीने हे आंदोलन केलं. कशाकरता आंदोलन केलं? ते आपले शिक्षण मंत्री जे आहेत धर्मेंद्र प्रधान, त्यांचा राजीनामा घेण्यासाठी. जी परीक्षांमध्ये नीट परीक्षाची जी पेपर फुटी झाली, त्याचा जबाबदारी घेऊन त्यांनी का राजीनामा दिला नाही, ह्याच्यावरती त्यांनी आंदोलन केलं आणि त्या आंदोलनामध्ये
बरेच समाजविघातक गुंड त्या ठिकाणी होते. बऱ्याच जणांनी म्हणजे नेपाळ आणि बांगलादेश याच्यामध्ये जी परिस्थिती निर्माण झाली तीच परिस्थिती भारतात निर्माण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर परदेशातून पैसा येऊन त्याच्याकरता प्रयत्न केले गेले आणि हे थांबवण्याकरता या शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला. ह्याचा अर्थ बरेच जण असं काढतात की मोदींचा पराभव झाला किंवा मोदींचा आता शेवट जवळ आलेला आहे. पण तुमच्या लक्षात येईल की जसं शिवाजी महाराजांच्या काळामध्ये एका युद्धामध्ये शिवाजी महाराजांनी 27 किल्ले हे त्या ह्याला तह करून दिले आणि आग्र्याला जायचीसुद्धा मागणी त्यांनी मान्य केली. तर ह्याच्याकरता अशा प्रकारचे म्हणजे याचा अर्थ शिवाजी महाराज हारले किंवा मागे हटले असं नाही. त्यांनी नंतरच्या काळामध्ये सगळे किल्ले परत घेतले आणि अजून मोठ्या प्रमाणावरती आपलं राज्याचा विस्तार केला. मला वाटते मोदी साहेब जरी शिवाजी महाराज नसले तरी आता या काळामध्ये शिवाजी महाराज गेल्यानंतरसुद्धा हे स्वराज्य जे सांभाळलेलं आहे सगळ्या संताजी धनाजी वा सगळ्या तिथल्या स्वराज्यामधल्या लोकांनी, तसंच हे आपलं भारताचं स्वराज्य जे आहे ते स्वराज्यासाठी नरेंद्र मोदीसारख्या लोकांची, कार्यकर्त्यांची, नेत्यांची, पंतप्रधानांची आपल्याला नितांत गरज आहे. आणि आपल्या असं लक्षात येईल की ह्याच्यातून ही जे एकंदर जे चालू आहे त्याच्यातूनसुद्धा नरेंद्र मोदी ह्यातून तावून सुलाखून निघतील. नरेंद्र मोदींपेक्षा आपल्याला जास्त इंटरेस्ट आहे ते आपला देश वाचवण्याकरता, देशामध्ये जे चाललं आहे ते चांगलं चालण्याकरता आणि देशामध्ये जे विविध चांगल्या संघटना आहेत त्याच्यामुळेच हे चालतं. आज ज्यांनी तो व्हिडिओ टाकला मगाशी मी तुम्हाला जे सांगितलं त्या व्हिडिओमध्ये त्यांनी काय काय म्हटलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की संघाची गुरुपौर्णिमेच्या वेळेला लाखोनी करोडोनी गुरुदक्षिणा जमते, त्याचा हिशोब ठेवत नाहीत. त्याच्यानंतर त्याचं म्हणणं आहे की दिल्लीला जे संघाचं कार्यालय उभं केलं त्या कार्यालयामध्ये 150 कोटी रुपये खर्च आला. मग हा कुठून आला? मग त्याच्याकरता त्यांनी संघाने एक संस्था उभी करून त्याच्यातून त्यांनी दाखवलं. तर हे जे आपल्या कायदेशीर कारवाई होऊ नये ह्याच्याकरता संघाने हे संस्था रजिस्टर केली नाही असं त्यांचं म्हणणं आहे. खरं म्हणजे आपल्या लक्षात येईल की संघाच्या ह्याच्यातनं संघ कुठेही आवास्तव पैसे घेत नाही किंवा त्या ठिकाणी गोळा केले जात नाहीत. जे संघाचे स्वयंसेवक गुरुपौर्णिमेमध्ये पैसे देतात ते समर्पित होऊन पैसे देतात. त्यांचा विश्वास असतो की हे माझे पैसे चांगल्या कामाकरताच कारणे लागतील. आज संघाला बरेचसे नागरिक, बरेचसे समाजातील लोक, श्रीमंत लोक खूप प्रकारे मदत करतात, देणगी देतात. हे कशा करता देतात? कारण आज संघाची गरज, संघ जे अनेक सेवा कार्य चालवतो त्या सेवा कार्य चालवण्याकरता बरेचशी संस्था, कंपन्या मदत करतात. ती मदत करताना त्यांचा एवढा विश्वास असतो की जरी त्यांना रिसीट दिली तरीसुद्धा त्यांचा विश्वास असतो की हे जे पैसे दिले ते निश्चितच त्याच कामाकरता लागतील. मला माहिती आहे की आता आम्ही हिंदू संमेलनं ठिकठिकाणी घेत होतो, अजून एखाद्या ठिकाणी चालू असेल. त्या हिंदू संमेलनामध्ये सुद्धा पैसे खर्च करायला लागले, पैसे जमवले. पण त्यातले बरेचसे पैसे जमले हे स्वतःच्या कॉन्ट्रीब्युशनमधून जमले. ते पैसे जे जमले ते हिंदू संमेलन झाल्या लगेच त्याचा हिशोब पूर्ण करण्यात आला आणि हे समाजाने करायचं काम समाजाने केलं, संघाने नाही केलं. ते खरं म्हणजे संघाचा आता जो दृष्टिकोन, संघाचं आता जे काम आहे ते तुमच्या लक्षात येईल की संघ म्हणतो की आता आम्ही समाजाचा भाग आहोत. समाज म्हणजे संघ आहे, आम्हाला समाजामध्ये मिसळून जायचं आहे. म्हणून संघ म्हणतो की आम्ही संस्था रजिस्टर करण्याची गरज नाही आहे. कारण जसं हिंदू समाज हा, हिंदू धर्म हा कधी रजिस्टर करायला कोणी म्हटलं नाही, का नाही रजिस्टर झाला म्हणून. तसंच हा राष्ट्रसंघ आहे, ही संस्था लोकांच्या मनामध्ये बसलेली संस्था आहे, नाव आहे, ती संघटना आहे. आणि या संघटनेमध्ये जी चांगली कामं चालतात ही नकळत केली जातात. लोक स्वतःहून पुढे येतात आणि स्वतःहून पुढे आल्यामुळे अनेक मोठे मोठे कार्यक्रम किंवा जसं पूर झाला आहे कुठे, तिथे असं लगेच आदेश निघत नाही. त्या ठिकाणी जे स्वयंसेवक आहेत ते स्वतःहून त्या ठिकाणी मदत करतात. कुठेही आपल्या भागामध्ये सुद्धा काही झालं तरी त्यातून स्वयंसेवक स्वतःहून त्या ठिकाणी जातात. आज आपल्या
देशामध्ये समाजावर सगळ्यात मोठं आक्रमण काय चालू आहे? धर्मांतराचं आक्रमण चालू आहे, लवजीवाचं आक्रमण चालू आहे. आणि या सगळ्याला तोंड देण्याकरता राष्ट्रसंघ काय करतं असं कोणी विचारलं तर राष्ट्रसंघ काहीच करत नाही. पण राष्ट्रसंघाच्या माध्यमातून जे चाललेल्या संघटना आहेत, संस्था आहेत किंवा संघाचे स्वयंसेवक स्वतः काम करणारे जे आहेत ते या ठिकाणी लक्ष घालून त्या ठिकाणी काहीतरी करतात, ज्याच्यामुळे हे धर्मांतराचं प्रमाण कमी होतं आहे. आणि संघाने जे विचारिक जे आपण म्हणतो आहे चारित्र्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे, त्याच्यातून आज आपल्याला लक्षात येतं की या जे मुस्लिम धर्मामध्ये किंवा ख्रिश्चन धर्मामध्ये जे लोक गेलेले आहेत ते आता परत आपल्या धर्मात येण्याकरता त्यांचा प्रयत्न चालू आहे की त्या दिशेने त्यांचा प्रवास चालू आहे. असा जे राष्ट्रसंघ आहे त्या संघामध्ये गुरुसुद्धा कोणाला मानतात तर ध्वजाला मानतात. त्याचं कारण काय आहे की एखादा मनुष्य कुठलाही मनुष्य घेतला, जरी संघाच्या लग्या कोणीही माणूस घेतला तरी प्रत्येक माणूस हा स्खलनशील आहे. त्याच्यावर आपलं काही ना काहीतरी दोषाला बोट ठेवता येतं. पण संघाचा ध्वज जो आहे, हिंदू धर्माचा ध्वज आहे भगवा, हा ध्वज कलंकित नाही आहे, हा कायम चारित्र्यवानच आहे आणि कायम डौलाने फडकत राहायला पाहिजे. त्याच्याकरता आपण सगळ्यांनी समर्पण केलं पाहिजे. ही भावना निर्माण करता गुरुपौर्णिमा उत्सव त्या ठिकाणी होतो. कोणालाही सांगितलं जात नाही किती पैसे द्या, काय द्या, पण सगळे स्वयंसेवक स्वतःहून देतात. त्या ठिकाणी बौद्धिक गुरुपौर्णिमा कधी होतं याची वाट बघत असतात. आणि गुरुपौर्णिमेमध्ये आपलं जेवढं समर्पण करतात, जे काहीजण वेळ समर्पण करतात, काहीजण पैसे समर्पण करतात, या असं सर्व प्रकारचं समर्पण करण्याची संघातली जी वृत्ती आहे ती केवळ गुरुपौर्णिमेला नाही, कायम वर्षभर कायम चालू असतं. स्वयंसेवक आणि आपल्याला माहीत नसेल की जो सामान्य स्वयंसेवक आहे तोच या देशाचा आधार आहे आणि त्याच्यामुळे देश हा टिकणार आहे. नरेंद्र मोदी हे सुद्धा नेते जरी असले तरी पहिले ते सामान्य स्वयंसेवक आहेत. ते स्वतःला स्वयंसेवक मानतात आणि असेच जे स्वयंसेवक जे सामान्य म्हणून स्वतःला म्हणतात आणि जे काम करतात, ज्यांची देशाला पुढे एक कमिटमेंट आहे, बांधिलकी आहे, ते मराठा समाज पुढे नेऊ शकतील. आता यांनी जे विषय मांडलेले आहेत, ज्या मगाशी मी तुम्हाला जो व्हिडिओ सांगितला ते विषयाला काही अर्थ नाही, म्हणजे हास्यास्पद विषय त्यांनी मांडलेले आहेत की संघाने काय केलं. गांधी हत्या करणारा गोडसे हा संघाचा स्वयंसेवक होता, मग ते आपल्यावर येऊ नये म्हणून त्यांनी सांगितलं की गोडसेचा आमचा काही संबंध नाही. तर असं नाही आहे, कळलं का. असे बरेच जण संघामध्ये येऊन गेलेले असतात. आता सगळ्यांवर संघ प्रयत्न सगळा करतो. जसं आपल्या घरामध्ये आपला आईवडील, आपल्या घरामध्ये 2, 3, 4 मुलं असतील तर सगळ्या मुलांवरती सारखा संस्कार करण्याचा प्रयत्न करतात. पण त्यातला एखादा मुलगा काहीतरी चुकीचं वागतो किंवा चोरी करतो किंवा काहीतरी भ्रष्टाचार करतो आणि दुसरा मुलगा चांगला असतो, ह्याचा अर्थ त्या आईवडील चुकीचे असं होत नाही ना. आईवडिलांनी प्रयत्न केलेला असतो. तसंच संघामध्ये सुद्धा सगळे स्वयंसेवक सगळ्यांना सारख्याच प्रकारे काम, सगळ्याच प्रकारचे संस्कार, सारख्याच प्रकारचा शाखा ही सगळ्या ठिकाणी घेतली जाते. परंतु त्यातले काही स्वयंसेवक असे असतात की जे ह्या सगळ्यातून तावून सुलापून निघतात आणि खऱ्या अर्थाने स्वयंसेवक बनतात. मग त्यातले काही स्वयंसेवक असे निघू शकतात की जे पूर्ण तयार झालेले नसतात. मग त्यांच्यामधून काही चुका घडतात, काही भ्रष्टाचार, करप्शनसुद्धा त्यांच्याकडनं होऊ शकतं. त्यामुळे मनुष्य स्खलनशील आहे हे संघाने आधीच मान्य केलं आहे. म्हणून हे भगवा ध्वजाला आपण हे जे गुरु मानतो ते त्याच्याकरता आहे. हे असा विलक्षण संघ आहे. हा संघ समजून घेणं एवढं सोपं नाही आहे. तुम्हाला खरंच संघ समजून घ्यायचा असेल तर ज्यांनी हा व्हिडिओ टाकला आहे किंवा ज्यांनी हा व्हिडिओ बनवला आहे त्याला मी विनंती करेन की तुम्ही पहिले शाखेमध्ये या, तुम्ही स्वतः बघा आणि मग तुम्हाला वाटलं तर तुम्ही टीका करा. आधी कुठून तरी काहीतरी यायचं आणि कमी याच्यामध्ये प्रसिद्धी मिळण्याकरता म्हणून काहीतरी व्हिडिओ टाकायचे असं करू नका. मी आपल्या सगळ्यांना विनंती करीन की हा व्हिडिओ आपण अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवावा. जय हिंद, जय महाराष्ट्र.